बरं झालं आलात तुम्ही. पुढच्या आठवड्यात युनिव्हर्सिटीमध्ये एक चर्चासत्र आहे आणि मला वाटतं आपण नंतर बोलूया. एक मिनिट मॅम, अंजली मॅडम ठीक दिसत नाहीत. प्लीज टेक केअर ऑफ हर. ओके? येस सर. आज मी भोपळ्याचे घारगे आणलेत. आपण ऍडजस्ट करून तिघे एकत्र लंच करूया? जमेल ना? हो जमेल ना. अंजली? हो जमेल ना. हॅलो. हाँ हॅलो विजय, बरं झालं तू फोन उचललास. हा अमित बोल. कामात आहेस? हो बोलू शकते ना, बोल ना. ऍक्च्युली काय झालं अमित? तुझी तब्येत ठीक आहे ना? नाही म्हणजे परत काही तुला ऍसिडिटीचा त्रास सुरू झालाय का? कुठे आहेस तू आणि ऑफिस मध्येस की कुठे आहेस? हॅलो अमित. अगं ऐक ना जरा, ऐक जरा. तब्येत माझी व्यवस्थित आहे पण काय? अगं नाही, मला यायला उशीर होणार आहे. अरे अमित, माई येणार आहेत ना? अगं तेच सांगायला फोन केलाय की तू जरा सांभाळून घे. अरे अमित, आज जर तू उशीर आलास ना तर माईंना असं वाटेल की तू रोजच उशीर येतोस आणि तुझं तुझ्या तब्येतीकडे लक्ष नाही. अगं पण मी असं करत नव्हतो. हे पटवून द्यायचं काम तुझं आहे की नाही, म्हणून तो तुला फोन केला ना मी विजया. आम्ही तरी तू आता माझ्यावर कशाला ढकलतोयस हे? आणि तुला माहितीये ना, माईंनी एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली म्हणजे घेतली, मग त्यांचा राग थंड व्हायला खूप वेळ लागतो माहितीये का? त्यापेक्षा एक काम कर ना, तू स्वतःच फोन कर माईंना आणि त्यांना सांग की तुला उशीर होणार आहे. प्लीज माझ्यावर नको बाबा टाकूस हे काम. तू ना माईला एवढी घाबरत असेल असं वाटलं नव्हतं मला. शहाण्या, स्वतः घाबरतोस माईंना आणि मला सांगतोयस होय? बरं ठीक आहे, चल तू भी काय याद करेगा, सांगते मी माईंना. हो सांगते म्हणे. आणि मगाशी का एवढी स्टाईल मारत होतीस मग? ए शहाण्या, तुम्हाला ऑप्शन कुठे ठेवलायस? नाही म्हणजे येऊन जाऊन माई ओरडणारच आहे, तर ते तुझ्याऐवजी मला ओरडलेल्या बऱ्या. कारण तुझ्या तब्येतीची तुझ्यापेक्षा जास्त मला काळजी आहे, कळलं का आम्ही? अच्छा असं पण आहे का? मग असंच आहे. बरं ठीक आहे, आता मला सांग, तू जेवलास का? हो. आणि मधल्या वेळात मनुका खाल्ल्यास का? हो. भरपूर पाणी पितोयस का? हो. औषधे घेतलीस का वेळच्या वेळी? हो. आणि चहा कमी केला ना अमित? हो. नाही अमित. अगं पुरे ग माते, बास आता. मला बस बस म्हण. आता रिअल माता येणार आहे ना, तेव्हा तुला प्रॅक्टिस व्हावी म्हणून ही नेट प्रॅक्टिस देत होते मी तुला. नेट? चल बाय. बापरे, माईंना सांगायचंय. मॅडम, आज मला आठवण करा बरं का. कसली हो? हो, काकवीच्या बाटल्या घेऊन येण्याची. का हो? कुणी गावावरनं आलाय वाटतं. हो ना, पुतण्या गेला होता कोल्हापूरला. त्याला बोललो होतो येताना काकवी घेऊन ये म्हणून. कोल्हापूरची काकवी काय सुरेख मिळते ना. काय सांगता? हा मॅडम, तुम्ही एकदा या ना विथ फॅमिली. खूप धमाल असते. आणि येताना नाईक सर आणि चतुर्वेदी दोघांनाही घेऊन या. मस्त मजा करू, मस्त धमाल करू. नक्कीच नक्की. म्हणजे उद्या सगळ्यांसाठी काकवीच्या बाटल्या नक्की. संपली का लेक्चर्स? नाही,
आताचं लेक्चर ऑफ आहे, त्यानंतर शेवटचं लेक्चर आहे. मला लेक्चर आहे. हो मलाही आहे. हॅलो, हां बोल आई. हो मी कॉलेजमध्येच आहे. नाही, मला आता जास्त बोलता येणार नाही. नाही आई, तू का परत तो विषय काढतेस? अगं ती अजूनही अपसेटच आहे. तुला आता लेक्चर आहे का मेघना? नाही. गुड. मला वाटतं तुला तिच्याजवळ बसायला पाहिजे. तिची काळजी घे. बघ आम्हाला दोघांना लेक्चर्स आहेत, आम्हाला जायला हवं. प्लीज टेक केअर ऑफ हर. चल. मग कुठपर्यंत आला राण्यांच्या स्वाऱ्या? अर्चूचा दर 5 मिनिटांनी फोन येत असेल. अहो मग काय, म्हणजे इथे आल्यावर किती बडबड करणार आहे याची झलकच येते. बघितला ना, स्वागताची तयारी एकदम जोरदार आहे. तर हंड्या झुमऱ्या लावायची बाकी आहेत फक्त. ना ना, तुम्हाला सांगतो, पुढचे किमान 2 दिवस तरी आपण हसू शकू एवढा दारुगोळा आपल्या पार्टीत जमा झालाय. एक मिनिट, पुन्हा फोन. नाही अर्जुचा. हा बोल ग. काय इतक्या लवकर येत आहे तुम्ही? नाही 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 अर्चू, अगं हे बघ, तुम्ही उशिरा यावं असं वाटेल का आम्हाला? हो हो हो, चुकलो चुकलो चुकलो. ये 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 ये. काय म्हणते? काय नाही, मग अशी वाशी क्रॉस करत होत्या. हा. तिला वाटलं अजून पनवेल गेलंच नाही, म्हणून म्हणाले पनवेल क्रॉस करायचंय. बरं नाना, आता या कुठल्याही क्षणी येतील. बरं मी जरा किचन मध्ये पन्ह्याची तयारी चेक करतो. विजया नेमकी गेले शाळेत काहीतरी फॉर्म भरायला. नाना घाबरू नका हो, होईल सगळं व्यवस्थित. घाबरू नका काय? गेले 15 दिवस बरे गेलेत माझे. आता घाबरायलाच हवं बाबा. काही नाटकं करू नका, आम्हाला घाबरताय अशी. काय नौटंकी मग यांची, घाबरतायत म्हणे. हो ना, पुरे झालं आता. सतीश चांगले ओळखून होता दोघांना. मग अरे या 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 बसा. आई, आई ग. काय कसं काय झाला प्रवास? उत्तम. पण काय ऊन आहे हो बाहेर. छे 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 छे. कधी एकदा घरी येतो असं झालं होतं आम्हाला. एसी गाडी होती ना? हो, आम्हाला नव्हतं लागत हो, पण बाहेर तर दिसत होतं ना ऊन किती येते. हो हो, बाहेर बाहेर ऊन होतं नाही का? एवढं काय अगदी करायला नकोय हो, बाहेर 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 म्हणून. 4 दिवस कुणी भेटलं नव्हतं ना चेष्टा मस्करी करायला. आपण आल्याला सुरू झालं यांचं लगेच. काय हे माई, अहो आम्ही स्वागताची एवढी जय्यत तयारी केली आणि तुम्हाला त्याचं काहीच नाही. मग नाशिक ढोल येतोय मागून. अगो बाई, हो का? आणि पंचारती कुठे आहेत? पंचारती काय सतीशराव? अहो केशर काडी लावलेलं पन्ह केलंय. वा. विजयाने बटाट्याच्या वड्या केल्यात. बटाट्याच्या वड्या? हो. नाही, आपण कधी करत नाही ना म्हणून विचारलं. म्हणूनच केल्यात. सासू आणि नणंद खुश व्हायला हवी ना. काही हा, उगीच उगीच. आम्ही दोघी तशा वागतो तरी का काय गो? मग असं तुम्हाला वाटतं ग? त्यांना वाटायला हवं ना. हा, ते आपल्या मुकाट्यांनी सहन करत असतील, कोणी सांगावं. अर्चू, नाही नाही, जरा या दोघांकडे बघायलाच हवं बरं का. आल्यापासून भारीच टेर खेचायला लागलेत आपले. आता काय करणार, गेल्या 15 दिवसांची कसर भरून काढायला नको का? बरं तिकडे सगळं व्यवस्थित ना? काकूंनी आनंदाने निरोप दिला का? हो, अगदी अगदी. अहो आपल्या देवळातली गुरव आहेत ना, त्यांची सूनच आहे नर्स. पण आता कसं 3 वर्षाचा मुलगा आहे ना, म्हणून कुठे नोकरीला जात नाहीये. अहो मग तिलाच विचारून टाकलं, येशील का दिवसभरासाठी? अगदी आनंदानं हो म्हणाली. हो, मुलाला घेऊनच येते बरोबर ती. त्यामुळे त्या दोघांना एक विरंगुळा मिळाला. आणि हो, 3 महिन्याचा पगार ऍडव्हान्स म्हणून देऊन आलेले आहे तिला मी. अरे वा, उत्तम केलंस तू. गुड गर्ल. अहो काय चाललंय तुमचं? बरं चला, मी जरा पडते आज जाऊन.
अंग नुसतं अगदी मोडून आलंय हो बसून बसून. बरं तेवढ्या अंगणात ना ड्रायव्हरनी बॅगा काढून ठेवल्यात आमच्या त्या. आहे. ढवळ्या पवळ्याची जोडी आहे. लगेच लगेच निघूया. अहो हा? अमित कसं आहे आता? नाही मी फोन केला तेव्हा म्हणाला मला बरं वाटतं आता म्हणून. पण हो अगं, आता रडायला काय झालं? बरं आहे तो. काळजी करू नकोस. तुम्ही त्याच्याबरोबर इथेच होतात हो, पण माझं मात्र तिकडे लक्ष लाग. साहजिक आहे. बरं, चल तू फ्रेश हो. बरं प्रवासात आलीस ना? चल. आलो रे. तिथे माझं लक्ष लागत नव्हतं कशात. सारखा इकडचाच विचार होता. कोणी बघत नाही. काय तू. बरं, चला वर जाऊया. आधी बॅगा घेतो. हो चला. काय झालं असेल अंजलीला? दुसऱ्या लग्नाचं दडपण येतंय का तिच्यावर? पुढच्या लेक्चरची काहीच तयारी झाली नाहीये. थोडाच वेळ राहिला. तुला नाहीये का लेक्चर? आहे ना. अंजलीला तिचा त्रास माझ्याशी शेअर करणं सुद्धा कठीण जात आहे. तिचा स्वभाव थोडा अबोल आहे. नाही, अबोल झालाय. तीच म्हणाली होती त्या ऍक्सिडेंट नंतर झालाय म्हणून. मला वाटतं तिला या क्षणी एकटेपणा हवाय. काय करावं? माझं लायब्ररीत थोडं काम आहे. मग लायब्ररीतूनच मी पुढे लेक्चरला जाईन आणि मग तिथूनच पुढे घरी. ऍक्च्युली आज माई येणार आहेत ना. आता आपण उद्याच भेटूया. बाय बाय. Take care. Thanks. ताई माई आला का हो? माहित नाही ग, पण नसतील आल्या. संध्याकाळी यायच्यात ना. हो. तुम्ही कुठे गेला होतात? अगं शाळेत गेले होते मुलांच्या. काही महत्वाचे फॉर्म भरायचे होते ना. उद्या लास्ट डेट आहे आणि आज माई यायच्यात म्हणून म्हटलं माई यायच्या आधी ही सगळी कामं संपवून टाकावी. मी पण अगदी लेक्चर संपता क्षणी निघाले. बरं केलं. चल. अय्या, माई आलेले दिसतच नाहीयेत ग अजून. हो. आपण एक काम करूया ताई. आधी फ्रेश होऊया आणि मग संध्याकाळची तयारी करून ठेवूया. हो चालेल. नाही पण मला काय वाटतं ना, संध्याकाळची तयारी करायच्या आधी एकदा माईंना फोन करून विचारूया की काय करायचं संध्याकाळी. म्हणजे कसं त्यांना विचारूनच ठरवूया. चालेल चालेल. पण आधी फ्रेश होऊया ताई. हो चालेल चालेल. चल ओके, ये लवकर. हो हो. चला चहा करूया फर्स्ट क्लास. संजीवनी फ्रेश झाल्यावर तिच्या हातचाच घेऊया. तोपर्यंत काय करता येईल? परासन गट. आय 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 ग. माईंना फोन करून बघूया का ग कुठपर्यंत पोहोचल्यात. हो चालेल चालेल. अय्या नाना.
इथे का झोपलाय? अगं काय नाही, सहज पडलो तो. माईंची वाट बघताय ना? ताई आता त्यांना फोन करतच होत्या. हेच संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या मेनूचं विचारायला आणि कुठपर्यंत आलाय ते बघायला. नका करू, फोन आला होता. जवळ आलेत. अय्या, चहा ठेवायला सांगितलंय. एवढ्या जवळ आल्या? जवळ जवळ आलेच आहेत म्हणजे. काय हो नाना, आता सांगताय तुम्ही? चहा चहा काय हो काय चहा. बापरे मेघना, बघ एवढी सगळी तयारी करून परत गडबड झालीच. हो ना. एक कप दे ना. हे घे, एक कप दे. विजया, हा नाना. शाळा इन्स्पेक्टर आले ग. माई, अय्या, ओ काय हो नाना. माई, काय काय शेताशी भाऊ, राहू दे सुखी राहा. कसं आहात? मस्त. काही नाही, तुमच्या हेडमास्टरांची सुद्धा ना हजेरी घ्यायची आहे मला. हजरबाई. हा. ओ काय हो नाना, ह्यांनी सांगितलंच नाही आम्हाला तुम्ही आलात ते. आम्हाला काय म्हणतात माहितीये का, माई जवळ आलेले आहेत, पटकन चहा वगैरे करा. आम्ही गेलो आपले चहा करायला. मला विचारलं तू वाट पाहताय का, मग सांगितलं हो म्हणून. तू येणार म्हणून घाबरगुंडी उडाली त्या दोघींची अगदी. यांची मग अरे स्वयंपाकघर बघ, घासून पुसून लख्ख ठेवलेलं आहे एकदम. आता चहा करताना धांदल उडाली होती नुसती. जरा इकडचा डबा तिकडे ठेवला, इकडची वस्तू तिकडे केली की फटके देतात म्हणे सासूबाई, असं या सांगत होत्या. काय ग? हो नाना, असं म्हणू का हो माई आम्ही? फटके? तुझ्या समोर काय बोलतात बिचाऱ्या. चला 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 चला, जाऊ दे चहा ना चहा हो, ना. आणते. तू कशाला जातेस, काय वेडी आहेस का तू. आता आलेत ना सासूबाई, त्यांच्यावर सोपव सगळं, तू आराम कर. डांबरट आहे हा माणूस. आमच्यात भांडणं लावताय तुम्ही. शक्य आहे का ते. अहो काही नाही हो माई, नानांना की नाही तुमच्या हातचा चहा प्यायचाय म्हणून चाललंय. हो की नाही नाना? ईश्य काय चाललंय काय, आणि तुम्ही हसता ग त्यांना. आलात म्हणून खूप झालं. काही नाही, नाटकात सगळी नौटंकी नुसती. कसं झाला प्रवास तुमचा? एकदम मस्त. आणि गावाकडे कसे सगळे? सगळे छान आहे. तुमची सगळी आठवण काढतायत. जा एकदा सगळेजण मिळून. हो जाऊया. आम्ही तर त्याला केव्हा भेटते ना असं झालंय आता. म्हणजे त्याचं सगळं कळल्यानंतर तुमचं पाणीच पळालं होतं रे माझ्या. नाही तसं त्याच्याशी फोनवर बोलणं झालंच, पण प्रत्यक्ष भेटल्याशिवाय काही खरं नाहीये बाबा. खरंय, पण आता जेवण खाली आहे ना, तेव्हा भेटेलच. अरे हो, पण जेवणाला अजून कितीतरी वेळ आहे. तोपर्यंत येत नाही की काय तो? नाही, पहिल्या दिवशी तर ऑफिस मधल्यानीच त्याला लवकर घरी पाठवलं. बघ, माझा दादा तिथे सुद्धा किती फेमस आहे ते. अरे म्हणजे काय, मेवणा कोणाचा आहे? नाही नाही, म्हणजे हर्षू मला असं विचारायचं होतं, बरं बामणोलीचं काय, म्हणजे काकू चालायला लागल्या का? नाही अरे, पण तुला माहितीये का ती गुरुवांची सून आहे ना, तिने ना नर्सचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलंय. बर. हे पण खरं सांगू सतीश, आम्ही ताबडतोब गेलो ना म्हणून बरं झालं माहितीये. अरे काकूंना काहीच करता येत नव्हतं. अरे ते हलूच शकत नव्हत्या आणि त्यांना खूप दुखतं रे सगळं. पण बरं झालं म्हणजे मी आणि माई गेलो, त्यामुळे त्यांनाही जरा बरं वाटलं. आणि माईनी काय लगेच चार्जच घेतला. हो, आणि मुख्य म्हणजे तू म्हणजे काय, चालतं बोलतं मनोरंजन होतं त्यांच्यासाठी. ए काय रे सतीश. अगे कौतुक करतोय तुझं मी. हा मग चालेल चालेल. नाईलाज झाला माझा. बरोबर. चला जाऊया खाली. हो चल चल जाऊया. कदाचित अमित दादाही आला असेल. आला असेल. चल चल. विजया, अगं पण तू त्याला खंबीरपणे सांगायला हवंस ना की अमक्या अमक्या वाजता घरी तुला आलंच पाहिजे म्हणून. जीवापेक्षा काम महत्वाचं आहे का? हो माई ऐकतच नाही तो, काय करणार? नाहीच ऐकणार तो, कारण त्याला काम प्रिय आहे, पण आपल्याला त्याचा जीव प्यारा आहे की नाही. मग तुलाच खंबीरपणे वागायला हवं. तू त्याला नीट समजावून सांगायला हवंस. नाही धुसफूस करेल तो थोडीशी. अगं पण बायकोच ऐकणार ना तो. आम्ही सांगून उपयोग नाहीये. तेव्हा तू त्याला आता खंबीरपणे सांग कसं वागायला हवं ते. कळलं ना? बघितलंस ना, आता अजून आलेला नाहीये हा.
माई त्याचा फोन आला होता, थोडा उशीर होईल म्हणाला तो. आणि माई अहो, डॉक्टर आणि डायटिशियनने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे ना ताई 4-4 डबे देतात दादांना, छोटे छोटे, 2-2 तासांनी खाण्यासाठी. आणि अहो चहा पण खूप कमी केलाय. हो, माई अमितची तब्येत उत्तम आहे आता. हा. आणि विजया खूप छान काळजी घेते. तुम्ही काही काळजी करू नका, कारण अमितलाच जाणवलंय की तब्येतीची हेळसांड करणं योग्य नाही. ही जाणीव ना फक्त तेरड्यासारखी काही दिवसच टिकते. एकदा का तुमचं रुटीन सुरू झालं ना की सगळं विसरता तुम्ही. कुणीतरी खमकं हवं त्याच्याकडे लक्ष द्यायला. माई जेवणाचं काय करायचं? तुमच्या दोघींसाठी थांबलो होतो ऍक्च्युली. काही नाही ग, साधी खिचडी आणि कढी कर, कुठली तरी कोशिंबीर कर, की झालं. हा, हो, पण नानांना हवी तशी सांडगी मिरची आणि पापड तळा बरं का. पण म्हणजे अमित दादा आलाच नाहीये का अजून? तेच तर मी म्हणते ना. अर्चो मी सांगतो तुला, म्हणजे विजयताई चला ना, मी कोशिंबिरीचं बघते, तुम्ही डाळ तांदळाचं बघा प्रमाण, मला ते जमत नाही. हो, हो, हा. चला आलोच.